गझल विश्वास मराठी गझल मुशायराचा आज हे 30वे पुष्प आहे। आजच्या या मराठी गझल मुशायराच्या कार्यक्रमामध्ये अतिशय दिग्गज आणि आपले सगळे नेहमीचे आपण ज्यांना बघतो असे आपले सगळे मित्रमंडळी आहेत। सर्वप्रथम प्राध्यापक राजेश्वर शेळके आणि माझा आपला राजदा त्याला राजदा दिलीप गांधी दादा, नितीन गांधी दादा जरी उशिराने भेट होत असते तरी सुद्धा मधून मधून त्यांचा आणि माझा फोनवर संवाद होत असतो। जयश्रीताई कुलकर्णी तब्बल वर्षभरानंतर आज या कार्यक्रमाला आलेल्या आहेत आणि खूप मोठ्या आजारातून त्या बऱ्या होऊन आलेल्या जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया। आणि जसं दादांनी उल्लेख केला तसं राखीताई पहिल्यांदा आपल्या या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत। ताई आपलं खूप खूप स्वागत आहे। जसे दादांनी अनिताताई बोडकेचा उल्लेख केला त्या पण आता येणारच आहे। या कार्यक्रमासाठी आम्ही वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या करून लोकांनी यावं म्हणून प्रयत्न करत असतो, पण जेवढे आलेले आहेत जरी गर्दी नसली तरी गर्दी प्रेक्षक समोर बसलेले आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी स्वागत करावं अशी नाही मैफल रंगात येते तसे येतात। गझलेचे महागुरु सुरेश भट यांच्या आदरणीय स्मृतीस वंदन करून त्यांच्या ज्या काही गझला आहेत त्यांनी खूप गझला लिहिल्या आणि आपल्याला अगदी सहज त्या गझलांचा परिचय वेगवेगळ्या चित्रपट गीतांमधून वगैरे पण होतो। तेव्हा तरी पहाटे भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले। खूप आवडते गझल मला त्यांची, त्या गझलेचा उल्लेख करते। उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे, उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे, अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पुढे, उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू, पुन्हा पुन्हा विठीतही शहारतोस काय तू, पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे, उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे, अजून कुंतलात या तुझ्यान जीव गुंतला, अजून कुंतलात या तुझ्यान जीव गुंतला, अजून पाकळ्यातला मकरंदही न संपला, अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे, उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे। आणि अजून हा शब्द किती चपखलपणे त्यांनी एकदम सरळ 3-4 ओळीत घेतला आहे। अजून थांब लागली जगास झोप आंधळी, अजून थांब लागली जगास झोप आंधळी, दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी, तुला मला विचारून फुटेल आज तांबडे, उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे, अजूनही उशीवरी टिपूर चांदणे पुढे। कितीतरी अशा गझला आहेत की ज्या अशाच आपल्या हृदयापर्यंत, मनापर्यंत, कानाच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत, डोळ्याच्या शेवटच्या तंतूपर्यंत, मेंदूच्या शेवटच्या रेषेपर्यंत त्या सगळ्या गझला आणि त्यांचे एक एक शेर आपल्या मनामध्ये ठसठसून राहिले पाहिजे असे त्यांनी ते लिहिलेले आहेत। आणि गझलकारांसाठी ही फार मोठी पर्वणी आहे की कुठलीही गझल सुरेश भटांची घेतली तर ती आपल्या हृदयापर्यंत साचून राहते, कप्प्यांमध्ये साचून राहते। आज आपण गझलेला सुरुवात करतो आहे। सर्वप्रथम मी जयश्रीताई कुलकर्णींना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी। तत्पूर्वी त्यांचे काही शेर। किटले असतील आता कदाचित कान ईश्वराचे, किटले असतील आता कदाचित कान ईश्वराचे, सतत ऐकुनी गाढाणी या मूर्ख माणसाचे, भेद भावने छाया भिंती तूच उभ्या केल्या, भेद भावने छाया भिंती तूच उभ्या केल्या, चढवलेस अन वरुण मुलाने त्याला धर्माचे। अतिशय सुंदर शेर आहे, अतिशय गर्भ
श्रीमंत शेर म्हणजे मी या शेरला. तरी आपण आपली गझल एक मधला 2 शेर आणि गझल सादर करा. धन्यवाद ताई. सुरुवात छान केली. मी माझी दोनही चालतील ना. हो चालते. पहिल्या फेरीत 2 गजला घ्या. पहिल्या फेरीत 2 गजला घ्या प्रत्येक जण, म्हणजे आम्हाला मनमुराद ऐकतो. गद्दार कोण नक्की आणि कोण सावं आहे. गद्दार कोण नक्की आणि कोण सावं आहे मी ओळखीन माझा झाला सराव आहे. गद्दार कोण नक्की आणि कोण सावं आहे मी ओळखीन नक्की माझा झाला सराव आहे. कृत्रिम त्या सुखाच्या मागून धावताना, कृत्रिम त्या सुखाच्या मागून धावताना माझ्या खऱ्या सुखाचा केला दिलावा आहे. कृत्रिम त्या सुखाच्या मागून धावताना माझ्या खऱ्या सुखाचा केला दिलावा आहे. वाटे तशी कुणाच्या नाहीच जात मी पण, वाटे तशी कुणाच्या नाहीच जात मी पण, ठकवा याचा ठकाला माझा स्वभाव आहे. वाटे तशी कुणाच्या नाहीच जात मी पण, ठकवा याचा ठकाला माझा स्वभाव आहे. तसंच सांगते. निसटून गेली क्षणात एका पायतळीची वाळू, निसटून गेली क्षणात एका पायतळीची वाळू, सांगा आता आयुष्याचा तोल कसा सांभाळू. निसटून गेली क्षणात एका पायतळीची वाळू, सांगा आता आयुष्याचा तोल कसा सांभाळू. माऊलीच्या तो स्तनात भरतो आधी अमृतधारा, माऊलीच्या तो स्तनात भरतो आधी अमृतधारा, जन्माला मग जीव घालतो देव किती कटवाळू. माऊलीच्या तो स्तनात भरतो आधी अमृतधारा, जन्माला मग जीव घालतो देव किती कटवाळू. अंधाराचे सभोवतीचे सावट पुसले गेले, अंधाराचे सभोवतीचे सावट पुसले गेले, जेव्हापासून सूर्य लागला पृथ्वीचा तेजाळू. अंधाराचे सभोवतीचे सावट पुसले गेले, जेव्हापासून सूर्य लागला पृथ्वीचा तेजाळू. मागे वळून पुन्हा पुन्हा मग काय पाहता त्याला, मागे वळून पुन्हा पुन्हा मग काय पाहता त्याला, बसवे असते मृगजळ त्यावर नका कुणीही म्हणू. बसवे असते मृगजळ नका कुणीही म्हणू. एक पेरला दाणा, एक पेरला दाणा त्याला 1000 दाणे देते, एक पेरला दाणा त्याला 1000 दाणे देते, कसण्याची गोंधळ भरते वसुंधरा कनवाळू, कसणाऱ्याची गोंधळ भरते वसुंधरा कनवाळू. आडवायाला वाट सुखाची तत्पर सदैव असते, आडवायाला वाट सुखाची तत्पर सदैव असते, लोचट असल्या दुःखालाच नको मना. आडवायाला वाट सुखाची तत्पर सदैव असते, लोचट असल्या दुःखालाच नको मना कुरवाळू. शेवटचं शेर आहे. गझलेसाठी योग्य कवाफी अशी शोधते आहे, गझलेसाठी अशी कवाफी योग्य कवाफी अशी शोधत आहे, जशी लागते गवतांमधून सुई कुणी गुंडाळू. योग्य कवाफी अशी शोधते आहे, जशी लागते गवतामधून सुई कुणी गुंडाळू. क्षणात एकदा पाय पडले. देवाकडे स्वरांची पण रेल केलं आहे. एक म्हटलं 200 देते. देवाकडे स्वरांची पण रेल केलं आहे, निर्जीव बासरी मग गातील सुरेल आहे. देवाकडे स्वरांची पण रेल केलं आहे, निर्जीव बासरी पण गाते सुरेल आहे. साधा सुधाच होतो पूर्वी इथे तसा मी, साधा सुधाच होतो पूर्वी इथे तसा मी,
जनगीत पाहुणी पण झालो रगेला आहे. साधा सुरात होतो पूर्वी इथे तसा मी, जनगीत पाहुणी पण झालो रगेला आहे. अभिमान येवढाही ठेवू नको मुलातू, अभिमान येवढाही ठेवू नको मुलातू, कोणी तुला म्हणावे झाला चढेल आहे. अभिमान येवढाही ठेवू नको मुलातू, कोणी तुला म्हणावे झाला चढेल आहे. जयश्रीतांची वगैरे रदीपची गझल मला घ्यायची, तशी बरेच दिवस प्रयत्न केला किंवा झाली कुणी पाहुणा आला तर मग रगडा प्रॅक्टिस चाट वगैरे, कुणी पाहुणा आला तर मग रगडा प्रॅक्टिस चाट वगैरे, घरात नाही घालत कोणी पुरणपोळीचा ताट वगैरे. कुणी पाहुणा आला तर मग रगडा प्रॅक्टिस चाट वगैरे, घरात नाही घालत कोणी पुरणपोळीचा ताट वगैरे, खाट वगैरे. ऑफिसला ती सून निघाली, ऑफिसला ती सून निघाली, पदर कोचुनी पुन्हा उभी. ऑफिसला ती सून निघाली, पदर कोचुनी पुन्हा उभी. कुठे अपेक्षा करता सांगा मिळेल ऐके ताट वगैरे. ऑफिसला सून निघाली, पदर कोचुनी पुन्हा उभी. कुठे अपेक्षा करता सांगा मिळेल ऐके ताट वगैरे. जंगल तोडी झाल्यानंतर रुंद आकारे झाले रस्ते, जंगल तोडी झाल्यानंतर रुंद आकारे झाले रस्ते, शोधत बसते अजूनही मन खंडाळ्याचा घाट वगैरे. जंगल तोडी झाल्यानंतर रुंद आकारे झाले रस्ते, शोधत बसते अजूनही मन खंडाळ्याचा घाट वगैरे. वेळाने वेळी घालायला, वेळ न वेळी घालायला गडबड घाई एक ऑफिसची. वेळ न वेळी घालायला गडबड घाई एक ऑफिसची. नवतरुणींच्या पाठीवर ना केस आता दाट वगैरे, नवतरुणींच्या पाठीवर ना केस आता दाट वगैरे. तुझे हाकलले मायबाप, तुझे हाकलले मायबाप आणि तिचे आणले घरामध्ये तर. तुझे हाकलले मायबाप आणि तिचे आणले घरामध्ये तर. होईल का त्या घरात आता तुझा जावई खाट वगैरे. तुझे हाकलले मायबाप आणि तिचे आणले घरामध्ये तर. होईल का त्या घरात आता तुझा जावई खाट वगैरे. विंगामधून पाहिलीच तर दिसते युवली टिकली देते. विंगामधून पाहिलीच तर दिसते युवली टिकली देते. दिसेल मळवट मोठे कुंकू, दिसेल मळवट मोठे कुंकू, आली जर ती लाट वगैरे. विंगामधून पाहिलीच तर दिसते युवली टिकली देते. दिसेल मळवट मोठे कुंकू, आली जर ती लाट वगैरे. लाटायला लागतात त्या दिवसांची मनभावनती सर्व शांतता हरवून गेली. त्या दिवसांची मनभावनती सर्व शांतता हरवून गेली. बळजबरीने काय होता त्यात लाट वगैरे. बळजबरीने काय होता त्यात लाट वगैरे. मी पाहुणा आला तर मग रगडा चाट वगैरे. घरात नाही अगदी तोंडाला पाणी आणणाऱ्या गझल ताईंनी या ठिकाणी सादर केल्या. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. आणि एक वेगळी लाट त्यांनी मागितली, पण त्यांच्या शेजारी एक मोठी टिकली लावणारी लाट बसलेली आहे. टिकली लावले म्हणून कुंकू नाही लावले. आणि अतिशय आग्रह आली घरातले लोक तशी दिसून आहे. अतिशय सुंदर आजच्या या कार्यक्रमासाठी गोरखनाथ पालवे दादा या ठिकाणी आलेले आहेत. आपलं स्वागत आहे. जाधव दादा, राजेश जाधव मागे बसलेले आहेत. आपलंही स्वागत.
डिकले दादा, साखरे दादा, संजय आहे, हे या ठिकाणी आम्ही बाकीच्या जे नाव फक्त मला माहिती नाही, पण आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप स्वागत आहे. राजा दादा पुढे येऊन बसला तर छान वाटेल अजून. जायचे तेव्हा घरी सांगायचे ठरले, जायचे तेव्हा घरी सांगायचे ठरले आणि वेळेवर घरी परतायचे ठरले. हा शेर आहे आपल्या राजेश्वर दादांचा. जायचे तेव्हा घरी सांगायचे ठरले आणि वेळेवर घरी परतायचे ठरले. माय बापाहून लेख होती लेख अभ्यासू, माय बापाहून होती लेख अभ्यासू, मग तिला काही करून शिकवायचे. वा 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 तिला काही करून शिकवायचे. आणि दादांचे शेर अतिशय म्हणजे मुलींच्या बाबतीत पण फार दहीवरून टाकणारे शेर दादांचे मी ऐकलेले. दादांना विनंती करते की त्यांनी आपली गझल आणि आपलं सादरीकरण करावं. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे. जयश्रीताईंना खूप दिवसांचं ऐकलं नव्हतं, पण आपण म्हणतो ना सचिन बॅटिंगला कधी येऊ, सचिन ही सचिन. तर माझं खरोखर खूप मस्त वाटलं मला ऐकून खूप दिवसानंतर. छान. सेकंड इनिंग एकदम जोरात आहे. दोन वेळा ऐकवतो. आयुष्याने दिली उन्हाची शिक्षा, आयुष्याने दिली उन्हाची शिक्षा, मी गुरु मोहरा समान उजळून आलो. आयुष्याने दिली उन्हाची शिक्षा, मी गुलमोहरा समान उजळून आलो. चिंध्यांसाठी कुणी गिराईक नव्हते, वा 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 वा. चिंध्यांसाठी कुणी गिराईक नव्हते, मी सोन्याने स्वतःच मळून आलो. वा वा. दोन चार वेळी थोडी काय ऐकवत मग गझल. हरलेली माणसे माघारलेली माणसे, हरलेली माणसे माघारलेली माणसे, जीव जाण्याच्या भीतीने मारलेली माणसे, आणि माणसांनी सोसल्या घर फोडणाऱ्या बायका. राजदा, माणसांनी सोसल्या घर फोडणाऱ्या बायका, बायकांनी सोसली धिक्कारलेली माणसे, बायकांनी सोसली धिक्कारलेली माणसे. पायरी आहे कुठे आणि चालली दुनिया कुठे, पायरी आहे कुठे आणि चालली दुनिया कुठे, जग उडवतील एकदा शेफारलेली माणसे, जग उडवतील एकदा शेफारलेली माणसे. एक गझल घेतो म्हणजे बाकीच्या पुढे जाता येईल. नाव नवते जास त्याला, नाव नवते जास त्याला, नाव ठेवू लागले, नाव नवते जास त्याला, नाव ठेवू लागले. लोक वेड्यासारखे मुद्दाम वागू लागले, नाव नव्हते जास त्याला, नाव ठेवू लागले. लोक वेड्यासारखे मुद्दाम वागू लागले, नाव नव्हते जास त्याला. याच साठी राखुनी अंतर सदा मी चाललो, याच साठी राखुनी अंतर सदा मी चाललो. बोट जाना मी दिले, बोट जाना मी दिले, हात खेचू लागले, बोट जाना मी दिले, हात खेचू लागले.
बुद्धिवंतांची हताशा चालते अक्कल कुठे. हो 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 प्रतिभा बुद्धिवंतांची हताशा चालते अक्कल कुठे. ठारवेड्यांनाच आता ठारवेड्यांनाच आता फार समजू लागे. ठारवेड्यांनाच आता बुद्धिवंतांना बुद्धिवंतांची हताशा चालते अक्कल कुठे. ठारवेड्यांनाच आता फार समजू लागले. लोक वेड्यासारखे मुद्दाम वागू लागले. नाव नभते जास त्या फाटक्यांनी वाटली मोठ्या खुशीने लपतरे. फाटक्यांनी वाटली मोठ्या खुशीने लपतरे. फाटक्यांनी वाटली मोठ्या खुशीने लपतरे. आणि दान द्याया हवे ते दान द्यायाला हवे ते दान मागू लागले. लोक वेड्यासारखे मुद्दाम वागू लागले. नाव नभते जास त्याला. आणि शेवट ओळी. पाहिजे होती प्रसिद्धी मग जमवली ही कला. वा वा वा. पाहिजे होती प्रसिद्धी मग जमवली ही कला. लोक कुठल्याही मुलाम्यानेच काकू लागले. लोक कुठल्याही मुलाम्यानेच काकू लागले. लोक वेड्यासारखे ठरवून वागू लागले. नाव नभते गुड गुड गुड. सेकंड इनिंग बहुत भारी. फार वेड्या लोक फार वेड्या माणसांना फार समजू लागली. काय बोलावं. नाव नव्हते ज्याचं त्याला नाव ठेवू लागले आणि लोक वेड्यासारखे मुद्दाम वागू लागले. अतिशय सहजपणे आपल्या तोंडात येणारे शब्द त्याची कशी गझल होऊ शकते हे दादांनी आपल्याला दाखवून दिलं. दुसरी गझल यायची ते तो शेर परत घ्या सर. माणसांनी सोसल्या घर फोडणाऱ्या बायका आणि बायकांनी सोसली धिक्कारलेली माणसे. क्या बात है सर. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. मला खूप तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायला आवडेल की तुमच्यापैकी बरेच जण मला सध्या बुधवारी मशागत करून वाचत असाल आणि संजू दादाला मंगळवारी वाचत असाल. आम्ही दोघेही खूप जीवाभावाची मित्र मंडळी. दोघे मित्र लिहितोय महाराष्ट्रावर पोहोचतोय. परंतु लिखाणाची जादू कशी असू शकते. संजू दादा काल
त्या बुधवारी मी लिहिलं होतं 100 पाणी आयुष्य. आणि पुस्तकाच्या स्वर्गग्रामाबरोबर अर्धविरामाबरोबर आयुष्याची तुलना केली होती. तर आज सकाळी मला एक फोन आला, तिकडनं मध्ये बाई बोलत होत्या आणि नमस्कार चमत्कार झाल्यानंतर सहज आपण विचारतो. मी त्यांना म्हटलं मला कृपया तुमचं नाव सांगतो का, कोण बोलतोय? तर ते म्हणे सांगते ना, नाव सांगते, ओळख सांगते, सगळं सांगते. मग म्हटलं की मी विजयसिंह मोहिते पाटलांची मिसेस बोलते आणि रणजितसिंह मोहिते पाटलांची आई बोलते. आणि माझ्या अंगावर शहारा आला की कोण कुठल्या कोपऱ्यातले आपण काहीतरी शब्दांची सेवा करतो आणि आपलं लिहिणं, आपले शब्द कुठपर्यंत पोहोचताय, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचताय. रणजितसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते आपले. तर आपली जी शब्दाची सेवा आहे, गझलेची जी सेवा आहे, ती इतकी साधी नाही मित्रांनो. आपल्या कोणत्या 2 शब्दांनी कोणत्या माणसाचं आयुष्य उभं राहील आणि आपला कोणता शब्द सांगू शकताय की नाही आपल्याला ती गोष्ट. मला वाटलं नंतर परत येतच नाही. दादांना थोडं ब्रेक हवंय. टिकले दादा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे काही शेअर घेते या ठिकाणी. जर नको तेच भलतेच शब्द येती ओटी, जर नको तेच भलतेच शब्द येती ओटी, कशाला उगा करतो चर्चा मग वाजू. तूच करतोस हीन दीन का सदैव तुझला, तूच करतोस हीन दीन का सदैव तुझला, जरा शहाणा हो तू थांबव ही ओहोटी, जरा हो शहाणा तू थांबव ही ओहोटी. दादा तुमच्या गझल रोजच ऐकत असतो आम्ही आणि फार मोठी प्रेरणा आहे की या वयात तुम्ही असले काही काही शेअर करतात की त्याची म्हणजे कुठेच त्याची अतिशयोक्ती नाही किंवा असे काही शेअर मला वाचत असते. वास्तवात युगे युगे मी वाट पाहतो याच नदीच्या काठावर. मिलिंद दादांचे शेर मी घेते आहे. युगे युगे मी वाट पाहतो याच नदीच्या काठावरती, सगळे तुला मी रोज शोधतो याच नदीच्या काठावरती. कधी फुलांचा गंध दरवळे, कधी फुलांचा गंध दरवळे मेली भरल्या हातांना, कधी फुलांचा गंध दरवळे मेली भरल्या हातांना, दिवे सैंचे मंद डोलती याच नदीच्या लाटावर. उन्हाळ पक्षी रंग बावरा येत असावा माझ्या नकळत, उन्हाळ पक्षी रंग बावरा येत असावा माझ्या नकळत, किती पहारे बसवणार मी याच नदीच्या लाटांवरती, किती पहारे बसवणार मी याच नदीच्या लाटांवरती. अतिशय सुंदर शेर दादांचे आहेत. मिलिंद दादा, मी विनंती करते की आपण आपले 1 किंवा 2 गझल सादर करावे. येतोय येतोय सर. गझल सादर करतो. रंगमंचाला कार्यक्रम चालू आहे, मी नंतर होतो.
रंगमंचाला पुन्हा सजवायचे, रंगमंचाला पुन्हा सजवायचे, ये सखे नाटक नवे घडवायचे. रंगमंचाला पुन्हा सजवायचे, ये सखे नाटक नवे घडवायचे. रंगताना सोहळा भेटीतला, रंगताना सोहळा भेटीतला, या भुईवर चांदणे बरसायचे, ये सखे नाटक नवे घडवायचे. का तुला कळले न हे कळले मला, का तुला कळले न हे कळले मला, चिखल होता पाय सांभाळायचे, ये सखे नाटक नवे घडवायचे. चेहराला नीटसा दिसतो जरी, चेहराला नीटसा दिसतो जरी, स्पर्श नजरेचे कसे विसरायचे, ये सखे नाटक नवे घडवायचे. पुस्तके वाचून का समजेल रे, पुस्तके वाचून का समजेल रे, खोल पाण्याला किती उतरायचे, ये सखे नाटक नवे घडवायचे. तो मदारी खेळ ज्याने मांडला, तो मदारी खेळ ज्याने मांडला, माकडाने फक्त हो नाचायचे, ये सखे नाटक नवे घडवायचे. आणि अंतिम आहे, एक हो चल पुन्हा बनव्यात या, एक हो चल पुन्हा बनव्यात या, सांग तू कोणी किती पेटायचे, ये सखे नाटक नवे घडवायचे. रंगमंचाला पुन्हा सजवायचे. आणखी एक गझल घ्या. एक जरा फटका सादर करतो. इर्शाद. विंदा आम्हा सांगत होते सारे घोडे 12%. विंदा आम्हा सांगत होते सारे घोडे 12%. दुर्री तिर्री छक्के म्हणती आम्हीच इथले असली एके. माझ्या ओठी माय मराठी कोणा त्याची भाषा प्यारी, माझ्या ओठी माय मराठी कोणा त्याची भाषा प्यारी. स्वार्थापायी दुश्मन झाले जे शेजारी होते सख्खे, विंदा आम्हा सांगत होते सारे घोडे 12%. पुण्यासाठी हर हर गंगे, पुण्यासाठी हर हर गंगे, पाठीमागे गोरख धंदे. पुण्यासाठी हर हर गंगे, पाठीमागे गोरख धंदे. सत्व विकू या एकोप्याने, खाऊ मलिदा घेऊ टक्के, विंदा आम्हा सांगत होते सारे घोडे 12%. सत्य अहिंसा पोकळ वासे, सत्य अहिंसा पोकळ वासे, नोटेवरती गांधी फसले. सत्य अहिंसा पोकळ वासे, नोटेवरती गांधी फसले. ज्यांचे पाशी माया मोठी ते जाणारे साधू पक्के, विंदा आम्हा सांगत होते सारे घोडे 12%. ज्याचे खाणे त्याचे गाणे, ज्याचे खाणे त्याचे गाणे, बाकी सारे केविलवाणे. ज्याचे खाणे त्याचे गाणे, बाकी सारे केविलवाणे. जावे कोठे समजत नाही यांच्या नाथा त्यांचे दुःखे. दिवसा ढवळ्या खून दरोडे हम रस्त्यावर अब्रू जाणे, दिवसा ढवळ्या खून दरोडे हम रस्त्यावर अब्रू जाणे. जो येतो तो रेटत जातो, याला त्याला मारत धक्के, विंदा आम्हा सांगत होते सारे घोडे 12%. आणि अंतिम आहे, कसली रोजी कसली रोटी, कसली रोजी कसली रोटी, कसले जगणे शेतकऱ्याचे. कसली रोजी कसली रोटी, कसले जगणे शेतकऱ्याचे. आम्ही भगवे आम्ही हिरवे, आम्ही भगवे आम्ही हिरवे, पाठीवरती उरले चिक्के, आम्हा सांगत होते सारे. विजय दादांनी छान फटका मारला आणि या फटक्यामध्ये त्यांनी फार टक्के टोलपे पण मारले. अतिशय सुंदर आणि मस्त. मला एक हिरालाल कालू दादांचे 2 शेर आठवतात. त्याच्यामध्ये कोण बोलतो हुशारीने अवकात पाहिजे,
कोण बोलतो हुशारीने अवकात पाहिजे, डोक्यावरती एखाद्याचा हात पाहिजे. या धरतीची ही गजल होती. माकड मानव झाला शेपूट गळून गेली. माकड मानव झाला शेपूट गळून गेली, मग मूर्खाला कशास आता जात पाहिजे. मग मूर्खाला कशास आता जात पाहिजे. हिरालाल बाबू दादांच्या गजल. राखीताई आज आपल्याकडे पहिल्यांदा गजल सादरीकरणासाठी आलेल्या आहेत आणि त्यांच्या गजला आणि काही सुखे शेर मी वाचले आणि मला असं वाटलं की पहिल्यांदा त्या का म्हणजे यापूर्वीच त्या खरं म्हणजे गायला पाहिजे. जखमांचे हे ओले सरपण, जखमांचे हे ओले सरपण जळणे सोपे नसते. जखमांचे हे ओले सरपण जळणे सोपे नसते, मन भरतीला आले असता हसणे सोपे नसते. स्वानंदाच्या गावी फिरते आज काल मी स्वैर, स्वानंदाच्या गावी फिरते आज काल मी स्वैर, सोडून रस्ता जगन्मान्य मग वळणे सोपे नसते. आस मनाची पुढे धावते पाय अडकतो मागे. आस मनाची पुढे धावते पाय अडकतो मागे, सरकत जाता वाळूंचे क्षण धरणे सोपे नसते. सरकत जाता वाळूंचे मग क्षण धरणे सोपे नसते. ताईंना विनंती करते त्यांनी आपलं गजल सादर करावं. नमस्कार सगळ्यांना. सार्वजनिक मंचावर थेट अशी पहिल्यांदाच गजल सादर करते आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा माझे जे गजल गुरु आहेत शिवाजी काळेकर आणि आदरणीय स्नेहताई कुलकर्णी यांना पहिले स्मरण करते आणि त्यांना नमस्कार करते. आणि स्वागत आहे. खरं तर टेन्शन खूप जास्त आलं होतं जेव्हा सरांनी सांगितलं, कारण की बरोबरीचे नाव इतके दिग्गज आणि इतकं सुंदर ऐकलेलं आहे आजपर्यंत त्यांच्या गजला की जवळपास 3-3.5 वर्षापूर्वी राजेश्वरांची एक गजल ऐकली होती, गांजलेल्या माणसांनी सांग कोठे जायचे. ही गजल अजूनही कधी कधी एकदम फावल्या वेळात कुठून तरी ओठी येते आणि त्याच्यातून त्यांचं ते गजलांचं मोठेपण म्हणा किंवा गोरख सरांच्या गजला, भोमरे सरांच्या गजला या ऐकून इतक्या जसं काही सांगितलं रंध्रात बसलेल्या आहेत त्या, तर तिथे कुठेतरी त्यांच्या समोर गजल सादर करण्याचा प्रयत्न करणे हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. तर माझी ती गजल अगदी नवजात अर्भकासारखी आहे, तिला तुम्ही सांभाळून घ्या ही विनंती करते. एक मधला 2 शब्द देते. कितीदा स्वतःच्या विरोधात गेले, कितीदा स्वतःच्या विरोधात गेले, पुन्हा मी स्वतःच्याच कोशात गेले. असे गोठले दुःख जगण्यात आता, असे गोठले दुःख जगण्यात आता, हसू बोलके पूर्ण मौनात गेले. असे वेळ गजले तुझे लागले की, असे वेळ गजले तुझे लागले की, जिणे वागणे हे खयालात गेले. क्या भारी ख्याल, यही ख्याल भारी. आयुष्याच्या खेळांपैकी फक्त धावणे शिकले आहे. आयुष्याच्या खेळांपैकी फक्त धावणे शिकले आहे. पल्ला आहे खूप लांबचा म्हणून थोडी थकले आहे. नाच नाचले मजे मजेने नियतीच्या त्या खेळावर तालावरती, नाच नाचले मजे मजेने नियतीच्या त्या तालावरती, नको नकोसा पदन्यास हा पण ठेका धरणे जमले आहे. गुंता किचकट सोडविण्याची किती भावनिक किंमत असते, गुंता किचकट सोडविण्याची किती भावनिक किंमत असते. नात्यांच्या या वस्त्राचे मी जरदारी पण जपले आहे. मान्यच आहे मला जरासा काठा आहे श्रीमंतीचा, मान्यच आहे मला जरासा काठा आहे श्रीमंतीचा. हृदयाच्या या श्रीमंतीस्तव अहमपणाला विकले आहे.
वारा आला वादळ आले अवकाळीही आला गेला. वारा आला वादळ आले अवकाळीही आला गेला. सोसत झुंजत फुलकमनाचे हिरवेपणही टिकले आहे. नेम चुकवले किती नकोसे, नेम चुकवले किती नकोसे, कारण बघता कळून आले. जगण्याच्या या फांदीचे फळ रसाळ होऊन पिकले आहे. जमा खर्च अनलेखा जोखा, जमा खर्च अनलेखा जोखा, हवा कशाला आयुष्याचा. जमा खर्च अनलेखा जोखा, हवा कशाला आयुष्याचा. हसत करावे कर्म आपुले, कृष्ण मुरारी बदले आहे. आयुष्याच्या खेळापैकी फक्त धावण्याचे म्हटलंच भारी महिना ओके टाटा म्हणतो आपण हसून डोळे पुसल्यानंतर. घेताना ओके टाटा म्हणतो आपण हसून डोळे पुसल्यानंतर. होतच नाही घरी पसारा पंख पिलांना फुटल्यानंतर. अजून जागे तुझ्यात आहे एक निरागस मूल भाबडे. अजून जागे तुझ्यात आहे एक निरागस मूल भाबडे. विसरलास तू ओळख त्याची रंग जगाचे दिसल्यानंतर. वाद घालतो तोच एकटा, मी नाही वाटत. वाद घालतो तोच एकटा, रुसून बसतो धरत अबोला. मिठीत घेतो तोच मला पण मुद्दा माझा पटल्यानंतर. डोळ्यांमध्ये साठवते ती गारा वारा पहिल्या धारा. डोळ्यांमध्ये साठवते ती गारा वारा पहिल्या धारा. बांध घालते तीच मनाला चिंब आतुनी भिजल्यानंतर. हेच उमगले वारी अंती, हेच उमगले वारी अंती, राहत नाही मंदिरात तो. हेच उमगले वारी अंती, राहत नाही मंदिरात तो. वारकऱ्याच्या मनात विठ्ठल कळस पाहुनी झुकल्यानंतर. हेच उमगले वारी अंती. आपण सगळे बघतो की वारकरी जातात ते पूर्ण दर्शन घेऊन येतच नाही, प्रसादाचं दर्शन घेऊन परत येतात. पण ते जे चालताना त्यांच्यासोबत मनात विठ्ठल असतो. खरं तर हेच मांडण्याचा प्रयत्न केलाय. हेच उमगले वारी अंती, राहत नाही मंदिरात तो. वारकऱ्यांच्या मनात विठ्ठल कळस पाहुनी झुकल्यानंतर. नास्तिक होते खरेच मी पण शोध लागला अस्तित्वाचा. नास्तिक होते खरेच मी पण शोध लागला अस्तित्वाचा. जीव एकटा कसा वाचला विमान अवघे जळल्यानंतर. दगडच होता तोही साधा, दगडच होता तोही साधा, दुर्लक्षितसा रानामधला. देव प्रकटला मूर्ती मधुनी भाग नकोसा हटल्यानंतर. देव प्रकटला मूर्ती होऊन भाग नकोसा हटल्यानंतर. भुलवित होते रंगबिरंगी खेळ तिला त्या जत्रेमधले. भुलवित होते रंगबिरंगी खेळ तिला त्या जत्रेमधले. नको नकोसे झाले सारे हात अचानक सुटल्यानंतर. आणि शेवटचा शेर आहे. फसवा असतो रंगमंच हा, फसवा असतो रंगमंच हा, नको गुंतणे पात्रांमध्ये. फसवा असतो रंगमंच हा, नको गुंतणे पात्रांमध्ये. क्रमप्राप्तच हे वस्त्र बदलणे पडदा शेवट पडल्यानंतर. पडदा शेवट पडल्यानंतर. ही गझल ताईने सादर केली आहे. आणि ताईची गझल ऐकून मला एक दोन शेर्स आठवत आहेत की प्रत्येकाचे दैव वेगळे असून रडतो आपण का. प्रत्येकाचे दैव वेगळे असून रडतो आपण का. केवळ माझ्या नशिबी दुःखे म्हणून पुढतो आपण का.
स्वप्नांची ही दिवसा रात्री ओंजळ असते रीतीच का. स्वप्नांची ही दिवसा रात्री ओंजळ असते रीतीच का. दिवा स्वप्न अन पाहत बसतो त्यास लपवतो आपण का. नितीन गाडवे दादांना मी जेव्हा SMS केला आणि त्यांना म्हटलं की मला एक मधला 2 शेर किंवा तुमचे सुटे शेर पाठवा, दादांनी 4-5 गजला पाठवून दिले. मी म्हटलं आंधळा मागतो 1 डोळा आणि तू देव येतो 2 डोळे, असं त्याने झालं. दादांनी खूप छान छान गजला पाठवल्या, अशा वाचून काढाव्या. खूप छान. तुझी मृत्यू उलट पडताळणी केली. तुझी मृत्यू उलट पडताळणी केली. पिण्याआधी विषाची चाचणी. वाह 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 वाह, क्या बात है. इथे आई तिथे बाबा झुरत मेले. वाह. इथे आई तिथे बाबा झुरत मेले. अघोरी लेकरांनी वाटणी केली. वाह वाह. तुझ्या डोळ्यांमध्ये येईल ओलावा. तुझ्या डोळ्यांमध्ये येईल ओलावा. अशी दुःखामी तुझी मांडणी केली. वाह वाह. अशी दुःखामी तुझी मांडणी केली. दादांच्या अतिशय सुंदर शेर आपण परत येतो. दादाला विनंती करते की आपण आपले शेर सादर करावे आणि कार्यक्रमाला नेहमी यायचंय. हे कारण चालणार नाही की माझं ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्याच दिवशी येईल. आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. प्रत्येक महिन्याला येणं कंपल्सरी आहे. दररोज शेअर करता येते. नहीं, वो जो कारण बताते हैं तो हम कुछ नहीं बोल पाते. साळवे दादा आलेले, नंदकिशोर ठोंबरे दादा आलेले आणि ताईंचं नाव फक्त मला माहित नाही. आपण या सगळ्या श्रोतृ वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या त्यांचे स्वागत करूया. सीमाताई आडकर, सीमाताई आडकर, सीमाताई आडकर आपण आलेल्या आहेत. ताई आपलं खूप खूप स्वागत आहे. सीम म्हणा त्यांना फक्त सीम. नाही त्या वेगळ्या आहे हो अजून. डबल सीम आहे. खूप खूप धन्यवाद. येस सर. डबल सीम. संजय दादा, एक आपकी ये फितरत का शेर आजकल के देता हूँ. कुणाचा जीव घ्यावा एवढे निष्ठुर केले. एवढे निष्ठुर केले. कुणाचा जीव घ्यावा जीव घ्यावा एवढे एवढे निष्ठुर केले. भुकेने माणसांनाही भयंकर करून केले. कुणाचा जीव घ्यावा एवढे निष्ठुर केले. भुकेने माणसांनाही भयंकर क्रूर केले. आणि अभी साहब मेरी शेर देता हूँ. उसके पहले एक उर्दू शायर का एक शेर. दर्द को अब खुद दर्द होने लगा. क्या बात. साथ की दर्द को अब खुद दर्द होने लगा है. दर्द अपने घाव खुद धोने लगा है. दर्द को छूकर न रोए हम कभी. दर्द हमें छूकर रोने लगा है. क्या बात है, क्या बात है. जी बहुत बहुत शुक्रिया. आता माझी गजल घेतो. जख्मी आदमी साहब थोड़ा सा तवज्जो रखो. कुणी हसवून केल्या तर, कुणी हसवून केल्या तर, कुणी रडवून जखमा. कुणी हसवून केल्या तर कुणी रडवून जखमा. मालिक मिश्रा संजी. वाह. हा घेतले साहेब. कुणी हसवून केल्या तर, कुणी रडवून जखमा. मला केले जवळ आधी, दिल्या जवळून जखमा. क्या बात है, क्या बात. कुणी हसवून केल्या तर, कुणी रडवून जखमा. मला केले जवळ आधी, दिल्या जवळून जखमा. कुणाशी प्रेम नसल्याने, विसरले ते गौर फरमाईश मालिक. कुणाशी प्रेम नसल्याने, कुणाशी वैर नव्हते. मालिक किसे लेना देना नहीं है. मोहब्बत में किसी तो काय समज नाही. कुणाशी प्रेम नसल्याने, कुणाशी वैर नव्हते. लाजवाब. लाजवाब. क्या बात है. वाह वाह. कुणाशी प्रेम नसल्याने, कुणाशी वैर नव्हते. तरीही भेटल्या काही मनापासून जखमा. वाह 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 वाह. मुकर्रर ये. मुकर्रर. कुणाशी प्रेम नसल्याने, कुणाशी
हसवून केल्या तर कुणी रडवून जखमा. जी मालिका भी तीसरा शेर देखिए. कधी दुर्लक्ष केलेले कधी विसरून गेले. आजी कधी दुर्लक्ष केलेले कधी विसरून गेले मी. कधी दुर्लक्ष केलेले कधी विसरून गेलो मी. मनाला आठवण देता त्या ठणकून जखमा. वा 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 वा. कधी दुर्लक्ष केलेले कधी विसरून गेलो मी. मनाला आठवण देतात त्या ठणकून जखमा. कुणी हसवून अरे क्या गेल्या, भारी है. कुणी रडवून जखमा. कधी विसरून गेलो मी. जी मालिक अब चौथा शेर देखिए. सुगंधी भायचे होते. अरे वो नंबर मत बताओ कितवा शेर है वो मत बताओ. शेर बढ़िया है. सुगंधी व्हायचे होते. सुगंधी व्हायचे होते. क्या आजी क्या सुगंधी व्हायचे होते तरी निवडून झाले. तरी निवडून झालो. सुगंधी वाहिली सुगंधी व्हायचे होते. तरी निवडून झाले. निवडून झालो. क्या बात है. मेरे को गुलाब बनाता लेकिन काटो को बिछाया ये पूरी गजल हम वापिस सुनेंगे. सुगंधी व्हायचे होते तरी निवडून झालो. कदाचित द्यायच्या होत्या तुला परतून जखमा. कदाचित द्यायच्या होत्या तुला परतून जखमा. कुणी हसवून केल्या तर कुणी रडवून जखमा. अभी आखिरी शेर आप सबके नजर करता हूँ. इसके लिए बहुत ज्यादा तवज्जो रखो मालिक. नव्या काही जुन्या काही नव्या काही नव्या काही जुन्या काही जमा होऊन आल्या. होऊन आले. जुन्या काही नव्या काही जुन्या काही जमा होऊन आल्या. निघाल्या चार खांद्यावर मला घेऊन जखमा. क्या बात है. मुकर्रर सर मुकर्रर मुकर्रर. फिर से एक बार. बढ़िया. हसवून केल्या तर कुणी रडवून जखमा. ये उसका मतलब है मालिक. और आखिरी का शेर वापस देता हूँ आपको नजर करता हूँ. नव्या काही जुन्या काही जमा होऊन आल्या. नव्या काही जुन्या काही जमा होऊन आल्या. निघाल्या चार खांद्यावर मला घेऊन जखमा. कुणी हसवून केल्या तर कुणी रडवून जखमा. मला केले जवळ आधी दिल्या जवळून जखमा. दिल्या जवळून जखमा. खूप खूप धन्यवाद. यानंतरची गजल मी नंतर घेईन. क्या बात आहे. झाल्यात काळ झाला. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला. जखमा कशा असतात हे आता कळलं आमच्या काही जुन्या फार सुंदर. शेवटचा शेर खूप शेर का भाई शेर. नितीन दादांनी काही हिंदी शेर सुरुवातीला पेश केले आणि मला नासिर चाचांची आठवण आहे. त्यांची तब्येत बरी नाहीये. नासिर चाचा आज येऊ शकले नाही. त्यांचा SMS मला आला आणि ते दर महिन्याच्या कार्यक्रमाला येतात. पण गेल्या 2 महिन्यापासून त्यांची तब्येत जरा नाजूक झालेली आहे. त्यांचे 2 शेर या ठिकाणी सादर दिल की जख्मों को चिरागों से जलाने आई. दिल के जख्मों को चिरागों से जलाने आई. याद हर शाम तेरी आग लगाने आई. दुश्मनी क्या है बहारों की. दुश्मनी क्या है बहारों की न जाने मुझसे. दुश्मनी क्या है बहारों की न जाने मुझसे. दर्द के फूल जब आए तो खिलाने आई. दर्द के फूल जब आए तो खिलाने आई. दुसरा राऊंड आपण घेतो आहोत. जयश्रीताईंना विनंती करते की त्यांनी सरांचं सादरीकरण खूप सुंदर. जशी मैफिल
रंगत आली. मोबाईल ऑन झाला आहे. ये सर मेरे मालिक का कमाल है. तुम्हारे मालिक तो बैठे ना, संजू साहब ये मेरे मालिक. म्हणजे गोडवे नाव आहे गाडीचं आहे. डायरेक्ट गझल घेते. हा, ठीक आहे. रंगूंची नंतरच्या राऊंड. तुला दिली सावली स्वतः उन्हात पोळले. तुला दिली सावली स्वतः उन्हात पोळले. रणात या तरी सख्या उगाच हात सोडले. उगा कधी तुझ्यावरी मीन आळ घेतले. उगा कधी तुझ्यावरी मीन आळ घेतले. परंतु मी स्वतःहून मनास ओर बाळले. परंतु मी स्वतःहून मनास ओर बाळले. वचन जरी मला दिले कुठेच तून पाळले. वचन जरी मला दिले कुठेच तून पाळले. हळूहळू कशी मला मनामधून गाळले. जिजून देह चंदना परी कसान आटला. जिजून देह चंदना परी कसान आटला. मलाच रोज घासुनी सुगंधुनी उगाळले. मलाच रोज घासुनी सुगंधुनी उगाळले. तुझी तडप सतत जरी बनून चंद्र राहणे. तुझी तडप सतत जरी बनून चंद्र राहणे. कसब खुडून पौर्णिमेत तारकास जाळणे. कसब खुडून पौर्णिमेत तारकास जाळणे. अपेक्षिली कधी न मी तुझ्याकडून रे खुशी. अपेक्षिली कधी न मी तुझ्याकडून रे खुशी. समोर पंगती असून मज भुकेच ठेवले. समोर पंगती असून मज भुकेच ठेवले. असेच रोज का मला अभेरले जिथे तिथे. असेच रोज का मला अभेरले जिथे तिथे. म्हणून मी तुझ्या सवे जगायचे चटाळ. म्हणून मी तुझ्या सवे जगायचे चटाळ. कशी कुणास दाखवू मनातली विषण्णता. कशी कुणास दाखवू मनातली विषण्णता. खरेच सत्य सांगण्यास मी न तोंड खोलले. खरेच सत्य सांगण्यास मी न तोंड खोलले. आणि शेवटचा शेर आहे. नको नको म्हणून शोध शेवट असं घेतला. म्हणजे सगळे मित्रमंडळी इथे आहेत त्या सगळ्यांची माफी मागून आणि हा शेर पूर्ण करते. रागवू नका तुम्ही. नको 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 म्हणून शोध शेवट असं घेतला. जिथे तिथे उडे उडे तुम्हीच मित्र भेटले. क्या बात है. ये भी चाहिए. ये भी चाहिए. आपली तर वो एक पार्टी पकली आहे. नको नको म्हणून शेवट असं घेतला. जिथे तिथे उडे पुढे तुम्हीच मित्र भेटले. जिथे तिथे उडे पुढे तुम्हीच मित्र भेटले. फार सुंदर. वैताग आणलाय. डोळ्यासमोरून जातच नाही. एकाचे झाले की दुसऱ्याचे, दुसऱ्याचे झाले की तिसऱ्याचे. मग दादांचे झाले की सोमनाथ साखरे आहेत. मग सगळे म्हणजे रोज सगळे वाचल्याशिवाय आणि पर्यायच नाही ना. म्हणजे घरचे लोक खूप वैतागले. पण दुसरं काही सुचतच नाही. आणि म्हणून मग शक्य झाल्यास थोडी सुधारा मला. क्या बात है. क्या बात है. क्या बात है. क्या बात है. शक्य झाल्यास ये जवाब है. ये जवाब है. बाजूला मारा. सोडला ना कधी वादळाने गळा. वेडला ना कधी हा किनारा. तू मला दूर केले तुझ्यापासून. क्या बात है. तू मला दूर केले तुझ्यापासून. मग दिला ना कुणीही सहारा. संजय दादांच्या या गझलेच्या शेरांमधून सगळा लिस्ट हा सादर होतो असं मला वाटतं. ताईंना विनंती करते की त्यांनी आपली
पुढची गजल सादर करावी. एक मधला 2 शेर एक मधला 2 शेर. वेगळ्या झाल्यात वाटा रोजच्या आता, वेगळ्या झाल्यात वाटा रोजच्या आता, जुन्या झाल्यात गोष्टी कालच्या आता, जुन्या झाल्यात गोष्टी कालच्या आता. मी प्रतिष्ठित माणसांशी जोडला गेलो, मी प्रतिष्ठित माणसांशी जोडला गेलो, ओळखी झाल्या उसटशा गावच्या, ओळखी झाल्या उसटशा गावच्या. फुकटचे ते ज्ञान मिळते माध्यमामधून, फुकटचे ते ज्ञान मिळते माध्यमामधून, ऐकतो गोष्टी न कोणी शांतता. आहा आहा आहा, वाह वाह वाह, क्या बात आहे, वाह क्या बात आहे, वाह वाह वाह, एकदम सोपी करून सांगितली. आडूनी बोलू नको चल ये समोर न वार कर, आडूनी बोलू नको चल ये समोर न वार कर, जिंकला नाहीस तर तू हार स्वीकार. आडूनी बोलू नको चल ये समोर न वार कर, जिंकला नाहीस तर तू हार स्वीकार. सारखे रडतोस का तू पुसते डोळे आता, सारखे रडतोस का तू पुसते डोळे आता, अंतरीच्या वेदनांचा एकदा सत्कार कर. सारखे रडतोस का तू पुसते डोळे आता, अंतरीच्या वेदनांचा एकदा सत्कार कर. वाटते मुक्ती मिळावी, वाटते मुक्ती मिळावी पण अशक्यच ती क्रिया, वाटते मुक्ती मिळावी पण अशक्यच ती क्रिया, सज्जनांच्या संगतीने तू तुझा उद्धार कर, सज्जनांच्या संगतीने तू तुझा उद्धार कर. सांगले घडते तिथेही घे जरा सहभाग पण, सांगले घडते तिथेही घे जरा सहभाग पण, घडत असे वाईट घटना जा तिथे प्रतिकार कर. चांगले घडते तिथेही घे जरा सहभाग पण, घडत असे वाईट घटना जा तिथे प्रतिकार कर. शेवटचे जीव आणि त्या शिवाची भेट असते व्हायची, जीव आणि त्या शिवाची भेट असते व्हायची, मृत्यूच्या सुंदर प्रसंगी तू मना शृंगार कर. जीव आणि त्या शिवाची भेट असते व्हायची, मृत्यूच्या मंगल प्रसंगी तू मना शृंगार कर. आडूनी बोलू नकोस तर ये समोर न वाढ कर, जिंकला नाहीस तर तू हार स्वीकार. छान गजल ऐकून मला एक गुरुदादांचे काही शेर आठवत आहेत की अंधार फेडणारी आमची जमात आहे, अंधार फेडणारी आमची जमात आहे, तो सूर्य पेटलेला या काळ जाता आहे. घटनेमधून आम्ही हा बोध घेत आलो, अतिशय सुंदर आहे ही गजल. घटनेमधून आम्ही हा बोध घेत आलो, माणूस धर्म आमचा, माणूस धर्म आमचा, माणूस जाता आहे. गुरुदादा पानवेंची ही गजल आहे. गेल्या कार्यक्रमातच त्यांनी या ठिकाणी ती सादर केलेली होती. दादा आपलं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. फक्त इतकासा दिलासा द्यायचा होता, फक्त इतकासा दिलासा द्यायचा होता, हात खांद्यावर जरा ठेवायचा होता. राजदादांचे शेर मी या ठिकाणी पेश करते आहे. फक्त इतकासा दिलासा द्यायचा होता, हात खांद्यावर जरा ठेवायचा होता, मी तुझे खोटे सुद्धा सांभाळले असते, मी तुझे खोटे सुद्धा सांभाळले असते, तू खऱ्याचा बस मुलामा द्यायचा. वाह वाह वाह, क्या बात. विनंती करते आपली पुढची गजल सादर करा. झूठ तो अच्छा बोले होते ना, छान मुलामध्ये आता. क्या बात आहे.
एवढ्यात मधून मधून सुचलेले काही काही तुकडे अगोदर ऐकवतो. कर्ज नाही, कर्ज नाही गोचिडाची जात आहे. कर्ज नाही गोचिडाची जात आहे. गोचिडाची जात आहे, रक्त सोडून चक्क मेंदू खात आहे. क्या बात आहे. कर्ज नाही गोचिडाची जात आहे, रक्त सोडून चक्क मेंदू खात आहे. आणि घाम गाळा जीव काढा व्याज फेडा. घाम गाळा जीव काढा व्याज फेडा. काय दुसरे आपल्या हातात आहे. काय दुसरे आपल्या हातात आहे. व्यर्थ जाते रोज पार्थाची प्रतिज्ञा. व्यर्थ जाते रोज पार्थाची प्रतिज्ञा. रोज अभिमन्यू नव्या चक्रात आहे. क्या बात आहे. तिला गमवायचे नव्हते, मला मिरवायचे नव्हते. तिला गमवायचे नव्हते, मला मिरवायचे नव्हते. म्हणाली वाट होते मी. म्हणाली वाट होते मी. तिला घर व्हायचे नव्हते. तिला घर व्हायचे नव्हते. तुझा मी सोयरा मृत्यू, तुझा मी सोयरा मृत्यू असे फसवायचे नव्हते. आणखी काही थोडं ऐकतो. जोवर दुःखाचे झाकण मी ठेवत नाही, जोवर दुःखाचे झाकण मी ठेवत नाही, माठ सुखाचा भरल्या जोगा वाटत नाही. आणि नियती कोणाच्या मागावर फिरते आहे. नियती कोणाच्या मागावर फिरते आहे समजत नाही, जोवर त्याला गाठत नाही. आणि हळूच पाकिट ठेवून गेला हातावरती. हळूच पाकिट ठेवून गेला हातावरती. मित्र म्हणाला गप्पांनी घर चालत नाही. मित्र म्हणाला गप्पांनी घर चालत नाही. एकदा ऐकतो. वेळेवरती असे करावे लागते ताई. वेळेवरती असे करावे लागते. चेहऱ्यालाही गुरु म्हणावे लागते. क्या बात आहे. वेळेवरती असे करावे लागते. चेहऱ्यालाही गुरु म्हणावे लागते. आभाळाची मिळेल नंतर मालकी. आभाळाची मिळेल नंतर मालकी. आधी गरुडा समान व्हावे लागते. आधी गरुडा समान व्हावे लागते. एक ऐकवतो. मगाशी त्यांनी आठवण करून दिलेली गजल ऐकवतो. खूप दिवस झाले मी पण म्हटलेली नाही. थोडीशी उजळली होती मग त्या निमित्ताने. गांजलेल्या माणसाने शूट करते. गांजलेल्या माणसाने, गांजलेल्या माणसाने सांग कोठे जायचे. गांजलेल्या माणसाने सांग कोठे जायचे. आसवाना प्यायचे की उंबरे झिजवायचे. गांजलेल्या माणसाने सांग कोठे जायचे. चेहऱ्यावर छापली होती
सविस्तर काळजी चेहऱ्यावर छापली होती सविस्तर काळजी चेहऱ्यावर छापली होती सविस्तर काळजी काय सांगू मी तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला कायम लपवायचे काय सांगू मी तुम्हाला गांजलेल्या माणसांनी सांग कोठे जायचे पुण्य वाटून घ्यायची पुण्य वाटून घ्यायची जागा खरी तर इस्पितळ पुण्य वाटून घ्यायची जागा खरी तर इस्पितळ पुण्य वाटून घ्यायची जागा खरे तर इस्पितळ पण तिथेही बेत दिसली रुग्ण वाटून घ्यायचे पण तिथेही बेत दिसली रुग्ण वाटून घ्यायचे गांजलेल्या माणसानी सांग कोठे जायचे घेतली नाही घेतली नाही कधी काळजी झाडा तुझी घेतली नाही कधी काळजी झाडा तुझी काय मागू मी तुला काय मागू मी तुला तू तरी का द्यायचे काय मागू मी तुला तू तरी का द्यायचे गांजलेल्या माणसानी सांग कोठे जायचे या जगाला भेट देण्या एक रात ये विठ्ठला या जगाला भेट देण्या एक रात ये विठ्ठला सोडशील तूही वा 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 सोडशील तूही स्वतःला देव बिव समजायचे सोडशील तूही स्वतःला देव बिव समजायचे कांजलेल्या माणसानी सांग कोठे जायचे जन्म देता
यायचे रिक्त हाती जायचे गांजलेल्या माणसानी सांग कुठे जायचे कर्जबाजारी घराचा मूक झाला कर्जबाजारी घराचा मूक झाला हुंदका घरधन्या मागे आता हप्ते कुणी फेडायचे घरधन्या मागे आता हप्ते कुणी फेडायचे गांजलेल्या माणसानी सांग कोठे जायचे. आणि शेवट बघ तुला जमलेच तर दे बघ तुला जमलेच तर दे बघ तुला जमले तुला जमले तर दे बघ तुला जमलेच तर दे श्वास एखादा मला बघ तुला जमले 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 ये नजा कर बघ तुला जमलेच तर दे श्वास एखादा मला आणि त्या बदल्यात मित्रा आणि त्या बदल्यात मित्रा ने तुला जे न्यायचे आणि त्या बदल्यात मित्रा ने तुला जे न्यायचे गांजलेल्या माणसानी सांग कोठे जायचे. सगळ्यांनी तुमच्याकडे यायचे. मला आज कोणाकडून पार्टी घ्यावी मला तेच समजलं. क्या बात है क्या बात है. हा आक्रंद आक्रंद तात कोणी आक्रंद तात कोणी मज फूल हिरताय हा दैव योग आहे. क्या बात है क्या बात है. दादांची ही गझल ऐकून आता यापुढे शास्त्रीय गायन शिका तुम्ही. मला आठवली आणि दुसरं काही बोलता येत नव्हतं पण मला पुढे न्यायची आहे. काय सांगू सोसलेला मी कहर काय सांगू सोसलेला मी कहर पापणीला आजही जळते शहर. मी पुन्हा घरटी इथे साकारतो मी पुन्हा घरटी इथे साकारतो वादळालाही तसा येतो बहर. वाटते आहे विझाया लागलो वाटते आहे विझाया लागलो ही तुझ्या अंधारण्याचा हा असर. दादांनी लिहिलेली ही गझल आहे. दादांना विनंती करते की त्यांनी आपली पुढची गझल सादर करावी. तत्पूर्वी आमच्या श्रीदत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे निकम काका या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना या ठिकाणी स्वागत करते. आपण खूप लांबून माझ्या आग्रहास्तव या ठिकाणी आलात. आपले मित्र पण या ठिकाणी आलेले आहेत. आपले खूप खूप स्वागत आहे
आणि प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला यायचं आहे. मिलिंद. रस्ता माझा खूप तसाही अवघड नाही. रस्ता माझा खूप तसाही अवघड नाही. संकट येते छोटेसे पण अवजड नाही. रस्ता माझा खूप तसाही अवघड नाही. संकट येते छोटेसे पण अवजड नाही. जगण्यासोबत केल्या काही वाटाघाटी. जगण्यासोबत केल्या काही वाटाघाटी. आता कुठली चिंता नाही, खडखड नाही. रस्ता माझा खूप तसाही अवघड नाही. अपघाताची गर्दी करते कल्ला नुसता. अपघाताची गर्दी करते कल्ला नुसता. मेलेल्याचा गोंधळ नाही, गडबड नाही. अपघाताची गर्दी करते कल्ला नुसता. अपघाताची गर्दी करते कल्ला नुसता. मेलेल्याचा गोंधळ नाही, गडबड नाही. रस्ता माझा खूप पांथस्ताशी ओळख होते थोड्या गप्पा. पांथस्ताशी ओळख होते थोड्या गप्पा. बोलत जातो वरवरचे पण परखड नाही. बोलत जातो वरवरचे पण परखड नाही. रस्ता माझा खूप तसाही अवघड नाही. तुटकी स्वप्ने फुटक्या आशा जपल्यावरही. तुटकी स्वप्ने फुटक्या आशा जपल्यावरही. पोटापुरती भाकर मिळते वरकड नाही. रस्ता माझा खूप तसाही अवघड नाही. अक्षर अक्षर वेचत जातो गझलेसाठी. अक्षर अक्षर वेचत जातो गझलेसाठी. मिरवावे मज घोड्यावर ही धडपड नाही. मिरवावे मज घोड्यावर ही धडपड नाही. रस्ता माझा खूप तसाही अवघड नाही. आणि अंतिम आहे. आकाशाचे भान मलाही नीट गवसले. आकाशाचे भान मलाही नीट गवसले. उंच भरारी घेतो केवळ फडफड नाही. रस्ता माझा खूप तसाही अवघड नाही. संकट येते छोटेसे पण अवघड नाही. अनिता बोडके ताई आज त्या कार्यक्रमाला येणार होत्या. डोळ्यात दाटलेले आभाळ पाहिले. ताईंचे काही शेर आहेत. डोळ्यात दाटलेले आभाळ पाहिले. प्रत्येक काळजाला घायाळ पाहिले. कुठे कुणाची भळभळ झाली मी गेला. कुठे कुणाची भळभळ झाली मी गेल्यावर. फक्त जराशी हळहळ झाली. त्यांचे शेर मुद्दाम घेतले मी. 27 तारखेला ताईंच्या प्रकाशन आहे. हसरे मृगजल. जयश्री ताईंच्या शेर मध्ये तो शब्द आलेला होता की 2 शब्द ते हसरे मृगजल. या गझल संग्रहाचं प्रकाशन परवा संध्याकाळी 6 वाजता राणेनगरच्या कृष्णाई नगरच्या एका हॉलमध्ये आहे. आपण सगळ्यांची उपस्थिती तिथे प्रार्थनीय आहे. ताई कदाचित यायला त्यांना उशीर होतो आहे. कदाचित येणारही नाही त्यांच्या तब्येतीमुळे किंवा या कारणास्तव. पण आपण सगळेजण यावं, आपल्या सगळ्यांनी यावं अशी त्यांनी विनंती मला केलेली आहे. राखीताईंना पुढची गझल सादर करायला मी सांगते. तत्पूर्वी त्यांचा एक शेर. स्वप्नात काल माझ्या मी भांडले स्वतःशी. स्वप्नात काल माझ्या मी भांडले स्वतःशी. दमछाक फार झाली समजूत काढताना. शब्दच आहेत. धन्यवाद. तुम्ही असं करत नाही शक्यतो. एक मधला 2 शेर घेते आहे. मनाचा कोपरा माझा सदा गंधाळतो हल्ली.
मनाचा कोपरा माझा सदा गंधाळतो हल्ली, जुन्या हळव्या क्षणांमध्ये पुन्हा रेंगाळतो हल्ली. मला लावायचा आहे मनाच्या आत गुलमोहर, मला लावायचा आहे मनाच्या आत गुलमोहर, उन्हाळा भावनांचाही मनाला जाळतो हल्ली. सुंदर. निराशेची तमा नाही न परवा संकटांचीही, निराशेची तमा नाही न परवा संकटांचीही, प्रभाकर हा उमेदीचा प्रखर तेजाळतो हल्ली, जुन्या हळव्या क्षणांमध्ये पुन्हा रेंगाळतो हल्ली. सत्य हरवते या बाजारी उशिरा कळले, सत्य हरवते या बाजारी उशिरा कळले, अशीच असते दुनियादारी उशिरा कळले. बांध मनाला मीच घातला रोज नव्याने, बांध मनाला मीच घातला रोज नव्याने, चव अश्रूंची असते खारी उशिरा कळले. जमवत गेले माया पोटी नको नकोशी, जमवत गेले माया पोटी नको नकोशी, समाधान पण जगात भारी उशिरा कळले. कशा कशाला दोष दिला मी हे भगवंता, कशा कशाला किती गोष्टींची कारण शोधली, कशा कशाला दोष दिला मी हे भगवंता, सोडून द्याव्या या तक्रारी उशिरा कळले. वाटत होते मीच एकटी दुःखी आहे, प्रत्येकाला असंच वाटतं माझ्याच वाटायला सगळं आलंय. वाटत होते मीच एकटी दुःखी आहे, कुठेच नाही सुख संसारी उशिरा कळले. शोधत फिरले रावळात मी आर्त मनाने, शोधत फिरले रावळात मी आर्त मनाने, देवतिष्ठला मन गाभारी उशिरा कळले. क्या बात है, क्या बात है. मुकर्रर मुकर्रर हाते पुन्हा मुकर्रर. धन्यवाद. शोधत फिरले रावळात मी आर्त मनाने, देवतिष्ठला मन गाभारी उशिरा कळले. प्रवास जेव्हा करू वाटला, शेवटचा शेर नाही का, प्रवास जेव्हा करू वाटला खोल आतला, प्रवास जेव्हा करू वाटला खोल आतला, हीच खरी ती विठ्ठलवारी उशिरा कळले. सुंदर. मोक्ष प्राप्तीच्या वाटेने आपण जातो आहोत, असं कुठेतरी आपल्याला आवडो वा नावडो कोणास माझे चालणे, आवडो वा नावडो कोणास माझे चालणे, पावलांचा धर्म हा मंजूर नाही. जय श्री वाघताईंचे शेर आहे. लाख झाला बंद किंवा लाख झाला बंधने, लाख झाला बंद किंवा लाख झाला बंधने, कोण त्या सांगा नदीने सोडलेले वाहणे, कोण त्या सांगा नदीने सोडलेले वाहणे. नितीन दादांना मी विनंती करते की त्यांनी त्यांची गझल सादर करा. ओला कधी तर कोरडा, ओला कधी तर कोरडा, दुष्काळ प्यावा लागला. ओला कधी तर कोरडा, दुष्काळ प्यावा लागला, मातीत रुजण्याला बियांना काळ खावा लागला. ओला कधी तर कोरडा, दुष्काळ प्यावा लागला, मातीत रुजण्याला बियांना काळ खावा लागला. मी जायचो त्या त्या ठिकाणी यायची मागे व्यथा. जायचो त्या त्या ठिकाणी यायची मागे व्यथा. व्यथा मी जायचो त्या त्या ठिकाणी
याची मागे व्यथा ह्या एवढ्यासाठी नवा जन्म घ्यावा या एवढ्यासाठी नवा जन्म घ्यावा. मी जायचो त्या त्या ठिकाणी याची मागे व्यथा ह्या एवढ्यासाठी या एवढ्यासाठी नवा जन्म घ्यावा लागला. ओला कधी तर कोरडा दुष्काळ द्यावा लागला. क्या बात है. ह्या एवढ्या भपक्यातला नव सूर्य नक्की कोणता. क्या बात आहे. त्या एवढ्या भटक्यातला मॅडम नवसूर्य. मॅडम इकडे नवसूर्य आहे. इकडे जा. ह्या एवढ्या भपक्यातला नव सूर्य नक्की कोणता. ह्या एवढ्यासाठी मला अंधार मिळाला. आहा क्या बात. थोडा दिवस करतो साहेब या एवढ्यासाठी ह्या एवढ्या भटक्यातला नव सूर्य आहे कोणता. हे शोधण्याला सोबती अंधार न्यावा लागला. अंधार न्यावा लागला. क्या बात है. घ्यावा लागला. बढ़िया. बहुत हे शोधण्याला सोबती अंधार न्यावा लागला. जवाब लाजवाब. आगे वाली जानना मत थोड़ा सा आगे पीछे हो गया था. नहीं, समझ में आया. वो आधा मिश्रा डबल हो गया तभी समझ गया. पहले शेर वाला होता. ओला फिर मतलब में याद हूँ. ओला कधी तर कोरडा दुष्काळ द्यावा लागला. अभी शेर देखिए. ती बोलते कारण तिला ही काळजी आहे तुझी. क्या बात आहे. क्या बात है. ती बोलते कारण तिला ही काळजी आहे तुझी. ती बोलते कारण तिला ही काळजी आहे तुझी. लेकीस बापाला विषय पटवून द्यावा. क्या बात है. क्या बात है. लेकीस ती बोलते कारण तिला ही काळजी आहे तुझी. वाह वाह. लेकीस बापाला विषय पटवून द्यावा लागला. ज्या छापल्या गेल्यात त्या गजला जगाने वाचल्या. ज्या छापल्या ज्या छापल्या गेल्या त्या गजला जगाने वाचल्या. हा पालक साहेब पालवे साहेब ज्या छापल्या गेल्या गजला त्या गजला जगाने वाचल्या. मग काळजाच्या आतल्यांना का पुरावा लागला. आहा बहुत बढ़िया. काळजाच्या आतल्यांना का पुरावा लागला. ओला कधी तर कोरडा दुष्काळ प्यावा लागला. और एक साथ छोटी सी 4 लाइन की देता हूँ. ऐकावं लागलं. ऐकू सुंदर. आज ऐकून टाक. जबरदस्त. 4 लाइन की देता हूँ. हाँ, ये मैं करता हूँ. आप बोलो. सब शेर बैठे इधर. उसमें उन्हें पूरे भी मैंने बोले पूरी नव सूर्य ते म्हटले इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे बरं का. हो ना म्हणजे तो तुम्हाला त्रास नाही. ते म्हणजे नव सूर्य म्हटले उन्हे पुरेमध्ये सगळ्यात. मला फार हात कापत होते. नाही बरोबर आहे बरोबर. हात चांगले सरावले. बोलले शेवटी. हा माझे लहान भाऊ आहे. पेरलेल्या बियांना काळ प्यावा लागला. सापडते की नाही. मिल गई. क्या बात है क्या बात है. ये कैसा नहीं है बहुत जरूरी है साले. जी जी ये गजल थोड़ा सा तरल में देने की कोशिश कर. अरे क्या बात है. इर्ष्याद इर्ष्याद. हाँ जी. काळज खुळ्या हाँ काळज खुळ्या. येतो ना स्पष्ट अरे शब्द. बहुत बढ़िया. काळज खुळ्या हेरली मानसे. आहा काजळ्यांनी खुळ्या घे. काजळ्यांनी खुळ्या हेरली मानसे. सूर्य होण्यासची धावली मानसे. सूर्य होण्यासची धावली मानसे. काजळांनी खुळ्या हेरली मानसे. ओळखाया जराशी आता लागलो. ओळखाया जराशी आता लागलो. कोण पाठोरची
आतली आहा, माणसे वा 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 काजव्यांनी खुळ देखील ईश्वर आहे तुला विठ्ठला साहेब ईश्वर आहे तुला मागणे शेवटी ठेव सांभाळून आपली मानसे काजव्यांनी खुळ हेरली मानसे सूर्य होण्यास जी धावली मानसे। और ये शेर जो है ये इस महफिल का नियम है, उत्तर थोड़ा सा ध्यान रखिए। एक ही शेर नव्हता भटांसारखा, एकही शेर नव्हता। हमारी वाह वाह, ये महफिल का शेर नहीं है, ये ध्यान रखिए बात। ये महफिल का शेर है, ये महफिल का शेर नहीं है, ये महफिल का ये और मतलब ले जाता हूँ सूर्य होण्यासाठी धावली माणसे तरुण एकही शेर नव्हता भटांसारखा, एकही शेर नव्हता भटांसारखा, पण तरीही किती गाजली माणसे। गाजली मानसे काजव्यांनी खुळ हेरली मानसे सूर्य होण्यासची धावली मानसे काजव्यांनी खुळ। धन्यवाद अन्यथा विषु पाजून अन्यथा विषु पाजून मावा मला। अब आपने छेड़ी दिया है जितना तो जरा मैं भी अपने सुना देती हूँ। सुनाओ सुनाओ। जन्मभर संभ्रम तुझा हृदयात राहू की नको, जन्मभर संभ्रम तुझा हृदयात राहू की नको, त्या क्षणांची आजही मी वाट पाहू की नको, जन्मभर वात तू बनवून माझी ज्योत रोजच जाळतो, वात तू बनवून माझी ज्योत रोजच जाळतो, खूप झिजले काळजाचा, खूप झिजले काळजाचा, ध्यास टाळू की नको, जन्मभर एकटा होतास तू साऱ्यात गुरफटला सदा, एकटा होतास तू साऱ्यात गुरफटला सदा, नाती गोती मज समजली, नाती गोती मज समजली, गाठ काढू की नको, जन्मभर संभ्रम तुझा, हे मुके पक्षी कसे बघ बांधती घर आपुले, धन्यवाद। हे मुके पक्षी कसे बघ बांधती घर आपुले, ओढ मज लागून
तुझ्या या इथे अन त्या तिथे तू भूक भागवतोस ना. जरा लक्ष दे. या इथे अन त्या तिथे तू भूक भागवतोस ना. मी जराशी भोग देण्या मी जराशी भोग देण्या घास मागू की जन्मभर संभ्रम तुझ्या. शेवटचा शेर आहे. छान गाणे गात होते तेच तुझला भावले. छान गाणे गात होते तेच तुझला भावले. शेवटाची भैरवी मग शेवटाची भैरवी मग गात जाऊ की जन्मभर संभ्रम तुझ्या हृदयात राहू की नको. त्या क्षणाची आजही मी वाट पाहू की नको. जन्मभर भैरवी नंतर काही बोलायचं नाही. काही बोलत नाही. संजय दादांकडे माईक हँडओव्हर. भैरवी झाली आता. बढिया आहे. संभ्रम नाही आमचा काय आता. काय बोलावं आजच्या मैफिलीबद्दल. दरवेळी आपण म्हणतो की आजची मैफिल ही फार सुंदर झाली. दरवेळी म्हणतो. आणि यावेळी सुद्धा अनपेक्षितपणे आतापर्यंतच्या मैफिली फार सुंदर झाली. भारतचं जे काय प्रमाण आहे म्हणजे खूप चांगली बेस्ट बेटर काय काय ठरत नाहीये. दरवेळी फक्त एक झालं की यावेळी मी अचानकपणे थोडासा मागोवा घेण्यासाठी काही शेअर लिहून घेतले यांचे. आणि ते मी तुम्हाला ऐकवताना मला वाटत नाही की तुम्हाला कंटाळा येईल. एकेकाचा एक एक दोन दोन शेअर चांगले चांगले वाटले ते घेतले. ऐकूया. अक्षर अक्षर वेचत जातो गझलेसाठी. अक्षर अक्षर वाचत जातो गझलेसाठी. मिरवावे मज घोड्यावर ही धडपड नाही. अपघाताची गर्दी करते कल्ला नुसता. मेलेल्याचा गोंधळ नाही गडबड नाही. आदरणीय मिलिंद गांधी सर. आणि आपल्या मंचावर पहिल्यांदा गझल सादर करायला आलेल्या राखी जोशी. त्यांनी जेव्हा सुरुवात करतानाच शिवाजी काळे सरांचं स्नेहलताईंचं नाव घेतलं तेव्हा मला कळलं की यांनी एक सहज मला पाठवलेली गझल इतकी सफाईदारपणे का आहे. कारण इतकी पॉलिश. आणि मी त्यांना बोललो सुद्धा की काय असतं की राखी जोशी यांनी येतात पण मला माहित नाही. आणि त्यांनी एक सहज एक प्रयत्न त्यांचा मला पाठवला की इतका छान कसा असू शकेल. सुरुवातीचाच पहिला प्रयोग मला नवल वाटलं. आणि मी त्यांना लगेच ती गझल वाचून आपल्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन दिलं. तुम्ही आमच्या मंचावर यावं. आणि त्यांना त्यांचं कौतुक सुद्धा केलं की तुम्ही फार छान लिहिता. ही लय आणि हे फार कमी लोकांना आत्मसात होतं. सत्य हरवते या बाजारी उशिरा कळले. सत्य हरवते या बाजारी उशिरा कळले. अशीच असते दुनियादारी उशिरा कळले. कशाला दोष दिला मी हे भगवंता. कशाला दोष दिला मी हे भगवंता. सोडून द्याव्या या तक्रारी उशिरा कळले.
होतच नाही घरी पसारा पंख पिलांना फुटल्यानंतर. काय एकच मिश्रा काय होतच नाही घरी पसारा पंख पिलांना फुटल्यानंतर. हेच उमगले वारी अंती राहत नाही मंदिरात तो. वारकऱ्यांच्या मनात विठ्ठल कळस पाहून झुकल्यानंतर. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका फार सुंदर सुरुवात केली. अतिशय म्हणजे भट साहेबांच्या गझलेनं त्यांनी सुरुवात केली आणि थोडंसं सुरुवातीचा टेम्पो कमी होता. मला वाटतं हे फार हळूहळू जाणार दिसते आज गाडी आपली, पण नंतर अशी रंगत भरत गेली कार्यक्रमाला. फार मजा आली. थँक्यू तेजस्वी साहेब. हे मुके पक्षी कसे बांधती घर आपले. हे मुके पक्षी बघा त्यांनी ते पंख पिलां म्हणजे घरट्याशी संबंध आलाय परत की हे मुके पक्षी कसे बघ बांधती घर आपले. ओढ मज लागून आहे घाट घालू की नको. जन्मभर संभ्रम तुझ्या हृदयात राहू की नको. फार सुंदर. आणि ती दुसरी एक आधीच्या वेळी सादर केलं की झिजून देव चंदना परी कसा आटला. झिजून देव चंदना परी कसा आटला. मलाच रोज घासुनी सुगंधुनी उगाळले. मला तो छंद मनात राहिला आणि वाटपाडे सर आठवले रास्त. तिला रफी किशोर तिला रवी उदास अन किशोर आवडायचा. लगा 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 लघु गुरु लघु गुरु लघु गुरु. काय कमाल असते आपल्या गझलेची. तिला रवी उदास अन किशोर आवडायचे तरी समोर माझी गुलाब गुणगुणायची. पुसून ओठ शेवटी जायची. बराच वेळ पावले नशेत अडखळायची. लबाड एवढी असेल कशी असेल ओढणी. लबाड एवढी तिची कशी असेल ओढणी. मला समोर पाहुनी उगीच फडफडायची. पुसून ओठ शेवटी प्रिया जायची. ते खरंच आपलं छंदामधलं एक फार सुंदर रत्न आहे संतोष वाटपाडे सर. हा अगदी खूप साऱ्या लोकांनी म्हणजे प्रत्येकानं मी सुद्धा लिहिलेलं आहे. दिव्यात तेल संपले तरी कसे जळायचे. जाऊ दे पुढची वेळ नाही. जयश्रीताई आज पहिल्यांदा पुन्हा वर्षभराच्या एका मोठ्या संघर्षात सामोरं जाऊन आपल्या समोर उभ्या आहेत. एका मोठ्या आजाराची पुन्हा गंभीर. आणि आज मला विशेष म्हणजे याबद्दल खास 2 शब्द मला यासाठी बोलावं वाटतं. मी आधीही ताईची गझल ऐकलेली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या गझलांचा प्रवास पाहत आलेलो आहे एवढं मी खात्रीनं सांगू शकतो. आजच्या त्यांच्या ज्या गझला सादर केल्या त्यांनी यापूर्वी त्यांनी ज्या जेव्हा सादर केल्या होत्या त्यापेक्षा यामध्ये खूप स्थैर्य आहे. यामध्ये खूप आशयघर होत आहे, आशय घनता आहे ते. आणि इतक्या कॉन्फिडन्सनी त्यांनी त्या इतक्या सहज सुंदरपणे सादर केल्या. त्याच्यात म्हणजे तो जो आशय असतो तो दमदारपणे आलेला होता. आणि त्यांनी जो संघर्ष आता एवढ्यात भोगलाय त्याचं भोगले पण त्याची सच्चाई वास्तव सुद्धा त्यात मला जाणवतं. त्या म्हणतात की त्यांची निष्ठून गेली क्षणात एका पाया खालून वाळू. एखादा शब्द चुकला असेल लिहून घेतला. निष्ठून गेली क्षणात एका पाया खालून वाळू. सांगा आता आयुष्याचा तोंड कसा सांभाळावा. निष्ठून गेली म्हणजे ती खरीच निसटलेली होती तेव्हा लिहिलं. आणि म्हणून मग ते कुठेतरी प्रत्यंतर आपल्याला जाणवतं. कुणी पाहुणा आला तर मग रगडा पेटीस चाट वगैरे म्हणजे काय मला खूप आवडलं. कुणी पाहुणा आला तर मग रगडा पेटीस चाट वगैरे घालीत
नाही आता कोणी पुरणपोळीचा त्या सगळ्या प्रत्येकाची ना फक्त एक शेर मी लिहिलाय, पण एक एक शेर सगळ्यांचाच असा पुन्हा पुन्हा ऐकावा असा होता आजच्या कार्यक्रमातला. ही अजून नितीन गाडवे सरांनी तर आज कमाल केली. पहिली गझल इतकी सुंदर सादर केली, नंतरही तुम्ही तरंगमध्ये सादर केली. कुणाचा जीव घ्यावा एवढे निष्ठूर केले, कुणाचा जीव घ्यावा एवढे निष्ठूर केले, भुकेने माणसांनाही भयंकर क्रूर केले. आणि काय ते रडवून जखमा, पण काय कुणी हसवून केल्या तर कुणी रडवून जखमा, मला केले जवळ आधी दिल्या जवळून जखमा. काय मजा काय त्या गजले. वा कुणाशी प्रेम नसल्याने कुणाशी वैर नव्हते. कुणाशी प्रेमही करायचं नाही म्हणजे वैराची जन्मच त्यामुळे झालेला. प्रेम करता यायला लागलं म्हणून द्वेष करायला लागला. त्यांना लवकर कळालंय. कुणाशी प्रेम नसल्याने कुणाशी वैर नव्हते, तरीही भेटल्या काही मनापासून जखमा. आणि नव्या काही जुन्या काही जमा होऊन आल्या, नव्या काही जुन्या काही जमा होऊन आल्या, निघाल्या चार खांद्यावर आणि आदरणीय प्राचार्य राजेश्वर शेळके सरांनी पण काही कसर सोडली नाही कशातच. ते तसं पाहिलं तर एक फुल पॅकेज आहे. त्यांना कधीही उठवावं, कधीही त्यांच्याकडे बेसावधपणे माहीत द्यावा आणि त्यांनी मैत्री जिंकावी असं ते एक आपलं मॅन ऑफ प्रिन्सिपल. बुद्धिवंतांची हताशा चालते अक्कल कुठे, बुद्धिवंतांची हताशा चालते अक्कल कुठे, ठार वेड्या माणसांना हार समजू लागला, ठार वेड्या माणसांना. त्यांनी एक मध्येच एक शेर सांगितलं की माणसांनी सोसल्या घर फोडणाऱ्या बायका. इतकं खरं बोलायचं नसतं. आणि तितकंच खरं ते पुढच्या वेळेस म्हणतात की बायकांनी सोसले धिक्कारलेली माणसं. माणसांनी सोसल्या घर फोडणाऱ्या बायका, बायकांनी सोसली धिक्कारणारी माणसे. लाजवाब सर. नमस्कार करावा असे शाहीर आपण ऐकले. खरं म्हणजे बघा बेसावधपणे कोणाचं काय ठरलेलं, कोण काय सादर करणार काही माहित नसतं आणि तरी एखादा कार्यक्रम आपल्या समोर सादर होत जातो आणि तो आपल्या मनाचा ठाव घेतो. ही किमया दर वेळी आपल्याला गझल विश्वास मध्ये पाहायला ऐकायला मिळते. कुणी ठरवूनही आपल्या समोर मनोरंजनासाठी एखादा कवितेचा कार्यक्रम केला तर तो रंजक असेल, तो तुमची करमणूक करेल, पण तो तुम्हाला खरं सत्य सांगत बसणार नाही. इथं तसं होत नाही. इथे शायर आपल्या काळजातली गोष्ट सांगतो की व्यथा असेल, तुमची करमणूक होईल न होईल त्याच्याशी त्याला घेणं नाही. आणि म्हणून इथून जाताना आपण एक एक अनुभव जिवंत जरी अनुभव घेतलेला असतो. गांधी सर तसं अवघड नाही. वेळेवरती असे करावे लागते, वेळेवरती असे करावे लागते. हो, चेल्यालाही गुरु म्हणावे लागते. विषय चालू आहे, तुमचाच विषय चालू आहे. त्या बायका तुम्हीच लिहिलंय ना. आणि आई शपथ म्हणजे खरं सांगतो, मॅडमनी मग सांगितलं ना निवडुंगाचं काहीतरी उदाहरण दिलं, काटा आला अंगावर तसं की गांजलेल्या माणसांनी खरंच काटा आला अंगावर. ती मला चालायला इच्छा होती त्या चालीत म्हणायची पुण्य वाटून घ्यायची जागा खरे हॉस्पिटल. हॉस्पिटल पुण्य वाटून नाही जमणार. पुण्य वाटून घ्यायचे जागा खरे तर इस्पितळ.
पण इथेही बेत दिसले रुग्ण वाटून घ्यायचे. ती सुद्धा गझल प्रत्येक शेर एक एक शेर पुन्हा पुन्हा ऐकावा आणि अर्ध पोडियम कोरस त्यांच्या सोबत म्हणत होतं. इतकी लोकप्रिय आहे ती गझल. आतून इतर शायर सुद्धा ती गझल जगतायत. ती त्यांच्या गझलेची उंची आहे. आता काय बोलू किती बोलू, मला वाटतं थांबायला हवं. पण पुन्हा ते तेजस्विनीताईंची भैरवी छान गाणे गात होते. ते न तुझला भावले शेवटाची भैरवी मग गात जाऊ की नको, शेवटाची भैरवी गात जाऊ की नको, यावर आधी काही बोलले नको. खूप सुंदर सोहळा झाला. आज जाताना नाश्त्याची थोडीशी तजवीज केलेली आहे. त्याचा आस्वाद घेऊन एकमेकांना भेटून आपण आपला निरोप घेऊ. पुन्हा पुढच्या प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शेवटच्या शुक्रवारी आपण येत असतो. आवर्जून या आणि आपल्या मित्रांनाही येण्याचा आग्रह करा की अशी पर्वणी प्रत्येकाला लाभो. कारण एकदा आला की तो माणूस परत येतो असा अनुभव आहे. थँक्यू सगळ्यांचे आभार. खूप सुंदर. सगळ्यांचं